मी काल परवाकडे एक छोटीशी 2 मिनिटाची फिल्म पाहिली. तर त्या फिल्ममध्ये एक मित्र दुसऱ्या मित्राला असा विचारत होता की भाऊ विकास म्हणजे काय रे भाऊ. मग तो म्हणाला, दुसरा म्हणाला की विकास म्हणजे न दिसणारी शक्ती, न दिसणारी वस्तू, शक्ती नाही, न दिसणारी वस्तू. मग म्हणाले हे सगळे विकास 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 का म्हणतात. ते म्हणाले हो, ते निवडणुकीच्या वेळेला नुसता विकास नाही म्हणत, महाविकास पण म्हणतात. त्यामुळे निवडणुका आल्या की विकास. मला एक सांगा की या कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना ही 1972 साली झाली. आता आपण 2026 मध्ये आलो. कधीच भारतीय जनता पार्टीचं सरकार इथं आलं नाही. सातत्यानेच बंटी पाटलांची जी पार्टी आहे काँग्रेस पार्टी, ती कधी आघाडी म्हणून, कधी पक्ष म्हणून सातत्याने या महानगरपालिकेत सरकार बनवत आली. मग आता तुम्ही निवडणुका आल्यानंतर विकासाचं काय बोलताय. इतके वर्ष काय झोपा काढत होता काय. या एवढीशा 5 लाखाच्या शहराचे रस्ते झाले नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे. जे रस्ते झाले त्यात घपला झाला, ढपला पडला. जी पाण्याची व्यवस्था झाली ती थेट पाईपलाईन नावाने थेट त्यांच्या डायरेक्ट बावड्याच्या घरातच पैसे गेले. वाटेत छिद्र पडली पण आम्हाला कोणाला मिळत नाही, पाणी पण नाही, पैसे पण थेट गेले, थेट पाईपलाईन डायरेक्ट बावड्याच्या घरामध्ये. मग तुम्ही काय करत होतात. पण आमचे मोदीजी पहा, 2014ला ते पंतप्रधान झाले. त्यावेळेला त्याने तुम्हा सगळ्यांना काय म्हटलं की तुम्हाला एक मत द्या, एकदा संधी द्या, या देशाचं पंतप्रधान मला करा, मी ह्या देशाचा चेहरा मोहरा बदलला. 14ला ते पंतप्रधान झाले. त्यावेळेला आर्थिकदृष्ट्या अर्थव्यवस्था म्हणून 11व्या नंबरवर होता, 4थ्या नंबरवर आला. कुठल्याही क्षणी येत्या 2-3 वर्षामध्ये 3ऱ्या नंबरवर जाईल. व फक्त 2च जण पुढे राहतील, अमेरिका आणि चायना. पूर्ण देशाला संपूर्ण जगामध्ये क्रमांक 4 वर अर्थव्यवस्था म्हणून मोदीजींनी नेलं. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद आणला, सुख आणलं, स्थैर्य आणलं आणि सगळ्यात महत्त्वाची सुरक्षा आणली.